नमस्कार. मुग्ध मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवरात्रीच्या शुभेच्छा. आज दुसरी माळ आपण पाहणार आहोत. काल आपण आपल्या आईविषयी पाहिलं. आज माझ्या मनात तिचीच परछाई असलेले दुसरं नातं आलं. मानसिक पातळीवर आपल्याला ते खूप आनंद देणारं असतं. ते नातं आज पाहणार आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मगाशीच म्हटलं मी की आपल्याला मानसिक पातळीवरती खूप आनंद देणारं असं ते नातं असतं. आपल्या जन्मानं आईला आनंद होतोच, पण त्याहीपेक्षा तिला झालेला आनंद हा अवर्णनीय असतो. आईच्या पश्चात आई एवढे लाड करणारी आणि ते करताना कशाचीही अपेक्षा न ठेवणारी आईची ती सावली असते. आणि तुमच्या लक्षात आलं असेलच, अर्थातच ती आपली मावशी असते. आणि ती म्हणजे मायेचं साजूक तूप असतं, काळजी रूपी धाक असतो. त्याचबरोबर मायेची उबदार शालही असते. आपल्याला हट्ट करायला हक्काची जागा असते. कधी ती आईच्या बहिणीच्या रूपात दिसते, तर कधी ती तिच्या मैत्रिणीच्या नात्याने आपल्या आयुष्यात येते. आपले जीवन आनंददायी करून जाते. आईसारखं तिच्याशी आपली नाळ जुळली जाते आणि म्हणूनच मनोमन आपण तिच्यावर प्रेमही करायला लागतो. कधी कधी राग येतो, पण आपल्या मनामध्ये जे काही असतं ते मोकळेपणानं आपण जिला सांगू शकतो ती फक्त आणि फक्त आपली मावशी असते. आज कदाचित हे नातं सख्खं राहिलेलं नाहीये, परंतु आईच्या मैत्रिणीच्या स्वरूपात आपण त्या मावशीला नक्कीच शोधत असतो. आणि प्रत्येकाच्या जीवाभावाची ती मावशीच असते. मग ती मैत्रीण असू दे आईची, आपल्या शेजारची असू दे, किंवा आपल्या गावात आलेली नवीन एखादी पाहुणी असू दे. मावशी म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळवा कोपरा तयार होतो आणि नकळत दोघांचीही नाळ जुळली जाते. आपण तिच्यावर हक्क दाखवतो, ती प्रेमाचा हक्क आपल्यावर दाखवते आणि हे करत असताना निर्व्याज्य प्रेम ती करते. कुठेतरी आपल्या मराठी भाषेत म्हटलेलं आहे की मावशी हा शब्द म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात. बघा, प्रत्येकाने म्हणून बघितलं ना मावशी, म्हणूनच ती आपल्याला कदाचित जास्त जवळची वाटते. कारण असं म्हणतात की माय मरो आणि मावशी जगो, म्हणूनच ती कुठेतरी सगळ्यांना जवळची वाटते. परंतु आजच्या पिढीच्या लोकांना हम दो हमारे एक यामुळे कुठेतरी हे नातं हरवतंय की काय अशी भीती सुद्धा आता मला कुठेतरी वाटत लागते. पण आपण एक प्रार्थना करूया. ठीक आहे, मला बहीण नाही, हरकत नाही, पण मैत्रीण रूपी मावशी प्रत्येकाला मिळू दे अशी आज आपण आशा करूया. त्या देवीच्या चरणी प्रार्थना करूया आणि मनुष्य जगाला सुबुद्धी दे, त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर, दुष्ट शक्तींचा नाश कर, एवढीच अपेक्षा आज या दिवशी मी या आपल्या देवीसमोर व्यक्त करते आणि इथे थांबते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या कमेंट्सच आम्हाला, आमच्या मनाला उभारी देणार आहे आणि कळत नकळत आपल्या दोघांमध्ये एक वेगळं नातं तयार करणार आहे. धन्यवाद.